सरांना पण मला मागच्या वेळेस सांगितलं होतं की ऑफिसर कसं असला पाहिजे. मी पण असं टी शर्ट वगैरे घालून असतो सरांकडे. तर सरांनी ते सांगितलं की फॉर्मल पॅन्ट, फॉर्मल शर्ट, फॉर्मल शूज. तर आता जर सवय झाली तर त्या दिवशी प्रॉब्लेम होत नसतो. नाही आपण बरेचसे लोक टी शर्ट मध्ये असतो, तिथे एकदम शर्ट एकदम अनकम्फर्टेबल वाटत असते, बसताना नाही तिच्यावरती बाहेर निघून येत असते. मुलींना जनरली प्रॉब्लेम नसतो तेवढा, पण मुलांचा असतो. तर माझं इंट्रोडक्शन सरांनी दिलं 14 मध्ये माझं MBBS कम्प्लीट झालं. 14 मध्ये फर्स्ट अटेम्प्ट दिला होता UPSCचा, इंटरव्ह्यू पर्यंत क्वालिफाय होतो, पण फायनल लिस्ट मध्ये आलो होतो. 15 मध्ये सेकंड होता, IPS मिळाला. तर सरांनी ऑलमोस्ट जेवढ्या गोष्टी सांगितल्या, चुका काही केल्या पाहिजे वगैरे, त्या सर्व माझ्या दोन्ही इंटरव्ह्यू झालेले. की नो सर, उत्तर येत नसताना उत्तर देणं, किंवा बरेचशा लोकांचे मी ट्रान्सक्रिप्ट वाचले होते, त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट पहिले 6 ते 7 तर डायरेक्ट नो सर म्हणून दिले होते. जर येत नसेल, सॉरी सर आय डोंट नो, सॉरी सर आय एम नॉट एबल टू रिकॉल. एवढं पुढे जायचं, कारण तुमचं नॉलेज फॅक्ट्स वगैरे जे काही असेल ते प्री आणि मेन्स मध्ये भरपूर चेक झालंय. इथं फक्त थिंकिंग की तुम्ही विचार कसा करता आणि कॉन्फिडन्स तुम्ही नाही घालवताय. थिंकिंग कसं की एक एक्झाम्पल घ्या, MPSC चेअरमन होते, त्यांनी आमचं स्टडी सर्कलला एक लेक्चर घेतलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हे सर्व गोष्टी कशा चेक करत असतो. एखादं विचारलं की आपलं शौचालय असतं ना, ते बांधल्यानंतर काय पाहिजे होते. आता त्याचे एकदम जनरल क्वेश्चन आहे, जनरल उत्तर असणार आहे. काही लोक काय सांगतील की वुमनच्या डिग्निटीचा विषय आहे, काही काय सांगतील की हेल्थचा इश्यू आहे. आता डॉक्टर असेल तर मोस्टली पहिला ऑप्शन हेल्थच सांगणार आहे. त्यानंतर काही सांगतील की गावाच्या इब्रतीचा इश्यू वगैरे. त्याच्यानंतर काही सांगतील की जे रेप वगैरे होत असतात तर ते नाही होणार, कारण मोस्ट ऑफ द रेप हे बाहेरच होत असतात. तर हे थिंकिंग वरती असते. किंवा त्यांनी एक एकदम फनी एक्झाम्पल दिलं होतं. कुठली तरी एक मिलिटरीची एक्झाम होती, तिथे एक बीच होता, त्या बीचवरती आत्महत्या बीचवर काय असतं तर ऍक्सिडेंट खूप जास्त हे होतं, एकदम जास्त ऍक्सिडेंट व्हायचे. तर त्यांनी प्रत्येकाला मध्ये जाऊन विचारत होतं की ते ऍक्सिडेंट का होत असतं. मॅक्सिमम लोकांनी उत्तर हे दिले होते की इथून जे लोक बाईक वगैरे किंवा गाडी वगैरे चालत असतात तर ते बीचवर इकडे तिकडे बघतात. बरेचसे लोक म्हणजे भिंतीमध्ये वगैरे असल्यामुळं लक्ष तिकडे जाते आणि ऍक्सिडेंट होत असतो. काही लोकांनी स्मार्ट उत्तर दिलं होतं की मॅक्सिमम लोकांनी हेल्मेट नव्हतं घातलं म्हणे, म्हणून ऍक्सिडेंट झाले होते, जास्त मॉर्टॅलिटी होती. तर तिचं थिंकिंग कशी असते की आपण तिथे विचार करतो हेल्मेट मस्ट आहे. बाकीच्यांनी बाहेरचं सांगितलं की बाहेर लक्ष होतं त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झाले. असल्या टाईपच्या गोष्टी थिंकिंगच आहे. आणि कॉन्फिडन्स, तुम्ही कसे कॉन्फिडंटली बोलता, न घाबरता, काही न करता, मध्ये बसले आहे, जसं विचारतील तसं उत्तर द्यायचं. असं विचार कधीच करायचं की याचं उत्तर निगेटिव्ह दिल्यानंतर कसं वाटेल, कारण बरेचसे गोष्टी निगेटिव्ह पण असतात. नॉलेजवरती नाही जायचं जनरली. आपण एखादी गोष्ट सांगितली तर एखादा लॉ वगैरे सांगत असतो, त्या लॉ मध्ये असं सांगितलंय, त्याच्यानंतर पुढे असं होते. मोस्टली असल्या गोष्टी अवॉइड करायच्या आणि टू द पॉईंट उत्तर द्यायचं. आणि मी पण तेच केलं माझ्या दोन्ही इंटरव्ह्यूमध्ये की आधी काही सॉलिड डायग्राम करायचं, त्याच्यानंतर उत्तर द्यायचं. तसं नाही करायचं, टू द पॉईंट 1, 2, 3 मोस्टली फर्स्ट, सेकंड, थर्ड असं नाही करायचं, कारण त्यांना वाटतं की या आधीच प्रिपेअर करून आहे. टू द पॉईंट जेवढे 4-5 वाक्य असतील तेवढे तिथं सांगायचे, पण टू द पॉईंट सांगायचे. आपले 4 टॉपिक जे मला दिले होते त्याच्यामध्ये डिमॉनिटायझेशन, त्यानंतर हेल्थ सेक्टर रिफॉर्म, त्याच्यानंतर पोलीस रिफॉर्म आणि सर्जिकल स्ट्राईक. मोस्टली हे खूप वेग, याच्यापैकी हा एक टॉपिक आणि हा एक टॉपिक, हे दोनवरती मोस्टली तुमच्या बऱ्याचशा लोकांना क्वेश्चन असेल की तुमचं मत काय आहे, जे गव्हर्नमेंटने डिमॉनिटायझेशन केली, नोटबंदी केली त्याच्यावरती, आणि सर्जिकल स्ट्राईक जो केला होता पाकिस्तान मध्ये किंवा हॉट परसूट म्यानमारमध्ये गेलो होता. UPSC मध्ये क्वेश्चन तर आला यावेळेस, त्याची इम्प्लिकेशन किंवा तुम्हाला काय वाटतं योग्य स्ट्रॅटेजी आहे का. आणि हे तुमच्या बॅकग्राऊंडवर डिपेंड आहे. एखादा मेडिकल बॅकग्राऊंड जर असेल तर हेल्थ सेक्टर रिफॉर्म विचारतील, किंवा एखाद्या जर सहज विचारलं तर विचारतील. मोस्टली लोकांना माहिती नसते PSC काय आहे. बऱ्याच लोकांना PSC लॉंग फॉर्म सुद्धा माहिती नसते. माहिती का PSC? तर पोलीस रिफॉर्म तुमचा जो सेकंड ऑप्शन किंवा फर्स्ट ऑप्शन जर रिवाइज असेल तर पोलीस रिफॉर्म बद्दल माहिती पाहिजे. आता हे खूप टेक्निकल आहे. रिफॉर्म म्हटलं ना तर प्रत्येक वेळेस एखादी कमिटी येते की मागच्या गोष्टी आपल्याला चेंज करायचे, नवीन काहीतरी आणायचं. टेक्निकल असतात की इतक्या पर्सेंट मध्ये होतं वगैरे, असं तसं.
तो मोस्टली यांचे नाव वगैरे किंवा एकदम डिटेल जाण्याची गरज नाहीये. तो थीम काय होतं प्रत्येक वेळेस कसं तसं कॉलोनियल टाईममध्ये जर एम वेगळे होते इंग्रजांचे, नंतर स्वतंत्र झाल्यावरती आपले एम वेगळे, तसल्या टाईपच्या गोष्टी फॅक्ट्स आणि याच्यावर लक्ष नको. तुमचे दिवस खूप कमी राहिले ना, 15 दिवसामध्येच जे काही असेल ते असतं. तुला लावतोच आहे